brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. राज्यात कडाक्याचं ऊन पडलेलं असताना अचानक सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिक अक्षरशः हैराण झालेले आहेत. खास करून मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये, त्यात खास करून धाराशिव असेल, लातूर असेल, इथे झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. शेतमालाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. याचबरोबर पुढचे काही दिवस राज्यातल्या जवळपास 21 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट देण्यात आलेला आहे. अनेक भागांना यात ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, तर अनेक भागांना येलो अलर्ट सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे. अनेक भागांमध्ये गारपिटीची पुढचे काही दिवस शक्यता असणार आहे. सोसाट्याचा वारा असणार आहे. मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसणार असल्याचं सुद्धा हवामान खात्याने म्हटलेलं आहे. नक्की कुठे काय स्थिती असणार आहे, हे 21 जिल्हे नेमके कुठलेत, तुमच्या भागात नेमकी काय स्थिती असणार आहे, कुठे कुठे गारपीट असणार आहे, कुठे काय स्थिती असेल, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. तर सर्वात आधी वातावरणाची ही स्थिती बघत असताना आपण सॅटेलाइट इमेज बघणार आहोत, ज्यातून नक्की वातावरणाची काय स्थिती आहे ते आपण नीट पद्धतीने समजून घेऊ शकतो. तर इथे आपण बघू शकतो की फार मोठ्या प्रमाणात वारे जे आहेत, सोसाट्याचे वारे आणि ढग दाटल्याचं आपल्याला या भारताच्या नकाशावर बघायला मिळतंय. इकडे उत्तर भारतात हिमाचल प्रदेश आणि त्यालगतचे जे इतर राज्य आहेत तिथे आता मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होतीये, काही भागांमध्ये गारपीट होतीये. तर इकडे 7 सिस्टर्स ऑफ इंडिया ज्या राज्यांना म्हटलं जातं, ज्यामध्ये त्रिपुरा असेल, मिझोराम असेल, नागालँड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, इथे सुद्धा आता काही ठिकाणी बर्फवृष्टी होतीये. याचबरोबर ओडिसामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये एक मोठ्या स्वरूपाचं वादळ आलेलं आहे. त्या वादळाचा फटका तिथल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्याचा सुद्धा परिणाम कुठेतरी महाराष्ट्रावर होताना आपल्याला बघायला मिळतंय. महाराष्ट्राचा जो सीमावर्ती भाग आहे, ज्यामध्ये खास करून विदर्भातले जे जिल्हे आहेत, अमरावती असेल, अकोला असेल, त्याच्या खालोखालचे विदर्भातले जे जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांवर त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार असल्याचं सुद्धा बघायला मिळतं. इथे आपण बघतोय की इथे मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आहेत. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता असणार आहे. पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की या संदर्भात हवामान खात्याने नक्की काय सूचना दिलेल्या आहेत, नेमकी काय स्थिती असणार आहे. तर हवामान खात्याचं हे ट्विट आहे, ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये सोसाट्याचा वारा असणार आहे, विजांचा कडकडाट असणार आहे, मुसळधार स्वरूपाचा पाऊस आणि गारपीट सुद्धा पडण्याची शक्यता असणार आहे. कुठे तर मध्य महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये आणि मराठवाड्यातली ही स्थिती असणार आहे. आणि साधारण 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने या भागांमध्ये वारे, सोसाट्याचे वारे वाहणार असल्याचं सुद्धा हवामान खात्याने म्हटलेलं आहे. इतर भागात काय स्थिती असणार आहे, तर साऊथ कोकण म्हणजे दक्षिण कोकण आणि गोव्यामध्ये तासी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वारे वाहण्याची शक्यता असणार आहे. इथे सुद्धा विजांचा कडकडाट आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. या तुलनेने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र पावसाची जी तीव्रता आहे, गारपिटीची जी शक्यता आहे ती जास्त असणार आहे आणि वाऱ्यांचा वेग सुद्धा इथे जास्त असणार आहे. जवळपास 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वाऱ्यांचा वेग असणार असल्याचं आपण बघतोय. याचबरोबर इतर ठिकाणी म्हणजे नॉर्थ कोकणमध्ये, उत्तर कोकणात काय स्थिती असेल हे सुद्धा ट्विट केलेलं आहे. उत्तर कोकणात सुद्धा 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असणार आहे. विजांचा कडकडाट असणार आहे आणि उत्तर कोकणात सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. म्हणजे इकडे आपण बघू शकतो की उत्तर कोकण ते दक्षिण कोकण हा जो संपूर्ण पट्टा आहे, इथे पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. त्यामध्ये मग रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यांचा, याचबरोबर मुंबई, ठाणे ह्या पट्ट्याचा सुद्धा समावेश होतो. म्हणजे या सगळ्या पट्ट्यात पाऊस पडण्याची शक्यता पुढच्या काही दिवसात असणार आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, याचबरोबर गोवा जे आहे, तिथे सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता पुढच्या काही दिवसात असणार आहे. आता या रिजननुसार स्पेसिफिक कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती असेल, ऑरेंज अलर्ट कुठे, येलो अलर्ट कुठे, हे सुद्धा आपण या मॅपच्या माध्यमातून बघू शकतो. तर इथे आपण बघतोय की जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. खास करून आपण बघितलं की विदर्भात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. पावसाची तीव्रता विदर्भात जास्त असणार आहे. तेच आपण इथे बघू शकतो. गोंदिया, नागपूर, भंडारा तसेच इकडे अमरावती, वाशिम हे जे जिल्हे आहेत, इथे येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे. वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली तसेच हिंगोली, परभणी, नांदेड, याचबरोबर बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर हा जो पट्टा आहे, या सगळ्या पट्ट्याला ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे. गारपिटीची शक्यता या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणात असणार आहे. इतर भागांना सुद्धा हवामान खात्याने अलर्ट दिलेला आहे, मात्र इतर ठिकाणी येलो अलर्ट आहे. तर काही ठिकाणी फक्त सोसाट्याचा वारा आणि हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. त्यामध्ये आपण बघितलं नागपूर, भंडारा, गोंदिया तसेच अमरावती, वाशिम, इकडे संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, पुणे,
पुण्याचा घाटाचा परिसर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याचबरोबर नंदुरबार या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर इतर जे जिल्हे आहेत ज्यामध्ये जळगाव, धुळे, नाशिक तसेच बुलढाणा, अकोला, पालघर, ठाणे आणि मुंबई आहे, इथे मात्र अलर्ट तसा दिलेला नाहीये। मात्र हलक्या स्वरूपाचा पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता असेल, ढगाळ वातावरण असण्याची या भागांमध्ये शक्यता असणार आहे। यानुसार आता तुमच्या भागात वातावरण कसं आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। उद्याची म्हणजे 19 मार्चची काय स्थिती असेल तर 19 मार्चला गुढीपाडवा आहे आणि इकडे आपण बघू शकतो 19 मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस बरसण्याची शक्यता असणार आहे। विदर्भातल्या या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असेल। येलो अलर्टवर विदर्भातले हे सगळे जिल्हे आहेत। आपण बघितलं की 18 तारखेला विदर्भातल्या बऱ्यापैकी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, मात्र 19 तारखेला ऑरेंज अलर्ट नसून येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। म्हणजे 18 तारखेच्या तुलनेने 19 तारखेला पावसाची जी शक्यता आहे ती तीव्रता जी आहे ती कमी असणार आहे। यामध्ये विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांचा समावेश आहे। ऑरेंज अलर्ट कुठे आहे तर जळगाव, नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना आणि परभणी। जसे की हवामान खात्याने ट्विट करत म्हटलेलं आहे त्या पद्धतीने मध्य महाराष्ट्रात गारपिटीची जास्त शक्यता 19 तारखेला असणार आहे। ऑरेंज अलर्टवर मध्य महाराष्ट्रातले आणि उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव असा हा सगळा भाग असणार आहे। त्याचबरोबर इकडे नंदुरबार, धुळे, नाशिकचा घाटाचा परिसर, पुणे, सातारा, सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर याचबरोबर लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली आणि विदर्भातले जिल्हे हा जो सगळा भाग आहे आता मी सांगितलेला तो येलो अलर्टवर असणार आहे। तसेच पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, वाशिम आणि बुलढाणा इथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसणार असल्याचं सुद्धा या मॅपच्या माध्यमातून हवामान खात्याने सांगितलेलं आहे। 20 तारखेला काय स्थिती असेल 20 मार्चला तर 20 तारखेला पावसाची जी तीव्रता आहे ती कमी झालेली असणार आहे। ऑरेंज अलर्ट 20 तारखेला कोणत्याही जिल्ह्याला देण्यात आलेला नाहीये, म्हणजे सगळ्यात जास्त धोका कधी आहे तर तो 18 आणि 19 तारखेला असणार आहे। 20 तारखेला सुद्धा धोका असेल, मात्र त्याची तीव्रता कमी असेल। इकडे आपण बघू शकतो की विदर्भातल्या या सगळ्या जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। तसेच नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांचा सुद्धा येलो अलर्ट मध्ये समावेश करण्यात आलेला आहे। सातारा, सांगली आणि साताऱ्याचा जो घाटाचा परिसर आहे त्याचबरोबर कोल्हापुराचा जो घाटाचा परिसर आहे इथे हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असणार आहे। उर्वरित हे जिल्हे वगळता महाराष्ट्रातला जो इतर भाग आहे तिथे मात्र कुठल्याही प्रकारचा अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये। तिथे वातावरणाची स्थिती ही नॉर्मल असेल, पाऊस पडण्याची शक्यता नसेल। तर अशा पद्धतीचं सध्या महाराष्ट्रात वातावरण असणार आहे। तुमच्या भागात आता वातावरणाची नेमकी काय स्थिती आहे, गारपीट आहे का किंवा पाऊस पडतोय का किंवा ढगाळ वातावरण झालंय का, नक्की काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।